कसं दिसतंय तुला? असं असं समोरचे फोकस होतात, मागचे ब्लर होतात. म्हणजे बघ ना, तिचं लग्न असेल, तिचा नवरा मागे कोणी? हा, ते म्हणून फोकस करायसाठी ठेवलाय. संडे आणि काय तू व्हेज घेऊन आलीस? नाही ना, तेच बोललो, ते मोठे मोठे पेते. आमच्या ऍडव्होकेट मॅडमने पोहे आणलेत. हो, वकील ताई, ऍडव्होकेट मॅडम, तेच बोललो. लागला काच्यामध्ये आला फर्स्ट टाइम, म्हणजे माझी इज्जत लागलीस ना, कान पुढे पडली. गेम बघू दे, दाखव गेम दाखव, बघू दे. भारी का अरे मग हे बघ, हा पहिला गेम आला. थांब जवळपास ना 6:45 झालेत. हे पण एक पार्सल रिटर्न करायचं आहे. लॅपटॉप लावला, चार्जिंगला. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आणि इकडं कोंबड्यांचा कलकलट चालू आहे. चिवचिवाट पण नाही रे, काय बोलतात, कॉक काहीतरी वेगळंच बोललो. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तर काल बोललेलो आधीच्या ब्लॉगमध्ये की चाललो खोपोलीला, कारण कॉम्पिटिशन आहेत आपल्या. ते माणसाला फोन केला की तुम्ही निघालात का, कारण बस पूर्ण तशी येते फिरत, पण बस आहे आपल्याला, आपली गाडी घेऊन जायचं नाही, बसने जायचं आहे. तर तिकडून पोरं सर्व जे आपले स्टॉप्स आहेत, तिथून जे क्लासेस आहेत ना, तिथून पोरं आहेत, असे घेत डायरेक्ट अलिबाग जायचं आहे. अलिबागला सर वगैरे असतील आणि तिकडून मग आपण जाऊन खोपोलीला. असं सगळं आहे. त्याला तुम्ही निघालेत की मला फोन कर, म्हणजे मी पण इथे येतो, म्हणजे उगाच जाऊन थांबायला पण नको. तर असा सगळा प्लॅन आहे. कॉम्पिटिशन आहे आपल्या कराड्याच्या, तर त्याच्यामुळे चाललो आहे. आता कोण किती पोरं आहेत मला नाही माहिती, पण आता 30 सीटर बसल्याबद्दल पोरं पण असतील तेवढीच बघूया गेल्यावर कोण आहेत ते तुम्हाला पण दाखवेन. टायमिंग असतं पण तेवढा टायमात कधीच होत नाही. सर इथं झिराटचं टायमिंग 6:45 दिलं होतं, 6:45 वाजून एवढं आत्ताच वाजल्या, येईपर्यंत वेळ जाईल. अलिबागला पोहोचेपर्यंत 8 वाजून जातील. त्याच्यामुळे त्या टायमिंगप्रमाणे कधीच होत नाही. तर ते सगळं झालं. आधीच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते सगळं बँकेचा प्रोसेस चालू होतं, त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता काहीतरी नवीन गोष्ट येते, ते झालं. आता नेमकी आली सुट्टी, कालची सुट्टी आली हनुमान जयंतीची. आज संडे, उद्या मंडे, उद्या पण सुट्टी आहे. गेलं ते परवा होईल, पण ते काम झालं की लगेच जाऊ, वस्तू येईल, काय येणार तुम्हाला दिसणारच आहे. तर अशा सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब करा. तुम्ही भरपूर लोक व्हिडिओ बघता, पण व्हिडिओ बघून जाता, कारण अनसबस्क्रायबर लोक भरपूर असतात, म्हणजे नवीन व्ह्युअर्स हे व्हिडिओ आपले बघताय ना, चॅनल सबस्क्राईब करा, सुंदरशी कमेंट करा, काय आवडतं नाही आवडतं नक्की सांगा मला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये, किंवा काय करायला पाहिजे, सगळ्याच गोष्टी. चलो असो, 220चं पण बोललेलो करायचं आहे, ते पण लवकर घेतोय करायला, कारण त्यांना विचारलं. सगळं आहे, झोलमोल चालू आहे. हळूहळू एक गोष्ट करू जायला. बाकीच्या गोष्टींचा बॅक ऑफ द माइंड विचार चालू आहे. खूप साऱ्या गोष्टी चालू असतात. सगळ्याच का आपण कॅमेरामध्ये म्हणजे दाखवत नाही ब्लॉगमध्ये, त्याच्या पाठून पण खूप साऱ्या गोष्टी चालू असतात. तर ठीक आहे, असो, चलो मी पण जातोय आता नाक्यावर. जरा फोन करतो ना मग जातो, म्हणजे जाऊन थांबायला नको. ओके, शुअर. काम मस्त एकच आहे, बाकी ना कोण. मला वाटत का कोण नाही जायचं. हॅलो, आता आहे ना इथं पोहोचलो लोकेशनला, कारण बाकी मला वाटतं बाकी कोणच ना, आपल्याकडली पब्लिक दिसते इथली फ्रेंडचे वाटतात. बघूयात आतमध्ये कोण आहेत. बाकी सर्वजण उतरतात. जास्त आतमध्ये येताना ना ब्लॉग नाही केला, कारण का येईपर्यंत काय होतं, अक्षरशः बोर व्हायला होतं बसमध्ये. गाडीवर एवढ्याला कधीच पोहोचलो असतो. हळू पण हा हॉल मस्त लायन्स मध्ये बोलायचं हॉल आहे सोबत लांब जण आहेत गँग.
काय आणलंस? पराठा. पराठा दोन बाद झाले बस. ही बॅग ठेव माझी तुझ्या याच्यात. अरे हे भाई हिने पण आलू पराठा आणलाय भाई. जा जा टिफिन खायचा टाइम झालं. काय काय आणलंय? इकडे कोलंबी आहे, बटाट्याची भाजी. तुझ्याकडे काय आहे रे? काय नाही? अंडा. मी काय नाही का बोललो? बोलल ना आज. आणि हे सगळेजण आहे बघा टिफिनला बसलेत. आता का सगळेजण आत्ताच आलो आम्ही. अजून लॉट्स पडतील नंतर सगळं होईल. आई शपथ वा. कोण तू? श्रवण आतमध्ये वॉशरूमला गेला असेल. अरे का इथून सरळ आता एवढा कशाला गोष्ट झालं पाहिजे. लॉट्स पडतील तो आलोच. लॉट्स पडतील त्याच्यानंतर त्याच्यामुळे पोरं आलेत ना आधी. त्यांना बोललं म्हणजे जेवून घ्या मग सगळं. अरे आपले काढ पराठे. इकडे पराठे कोणतरी पराठे बोलला पराठे. संडे आणि काय तू व्हेज घेऊन आलीस? नाही ना तेच बोललो. ते मोठे मोठे पेते. हे इकडे सेम आहे. बटाट्याची भाजी, बटाटा तिकडे बटाटा आहे. इकडे बुर्जी चिकन. हे व्हरायटी वेगळी. आणि इकडे काय पराठे. अरे श्रवण साधा बेत आणलास एकदम. तुमच्याकडे काय रे? इकडे पण व्हेज वाले आहेत तुम्ही? अरे अच्छा हे नॉनव्हेज वाले. बाकी व्हेज. बटाट्याची भाजी जाम कॉमन आहे. 4-5 डबे झाले. हे भाई सामने. हा दरवाजा के पीछे. सर्डी बघ बघा मस्त आहेत ना. रेड आणि ब्लूचं कॉम्बिनेशन आहे. लॉट्सचं काम चालू आहे. नको लाव बघू दे. काम करतस ना आल्यापासून. आणि हा आजचा बॅनर अजून लावायचा आहे. हे काय रे असं काय झाला? जो प्रिंट मारला तोच मला फोल्ड केलेलं दिसतंय बघ सगळं त्याच्यावर. हा डाग पडलेत. आमच्या ऍडव्होकेट मॅडमने पोहे आणलेत. हो वकील ताई. ऍडव्होकेट मॅडम तेच बोललो. ऍडव्होकेट मॅडमने पोहे आणले तो बोल. धन्यवाद. इकडे साखरेचे आहेत आणि इकडे आम्हाला साधे आणले. मग तूच खा साखरेचे. नाही नको. ये साखरेचे पोहे खाय. काय नाव रे याचं? गेला ए पियुष इकडे साखरेचे पोहे खा. ये रे. काय आलं? कशाला बाबा मला विचारशील? कवडे सरांना विचार डायरेक्ट. मी काय सांगत नाही. आतमध्ये एवढं जाणवत नाही. बाहेर हेड बघ किती आहे. खतरनाक ऊन पडलंय. आणि इकडे काम चालू आहे काहीतरी. आता आहे ना रेडी झालो आम्ही पण. आता लॉट पाडायचे. बाकी नाव वगैरे सगळ्यांची घेतली. पोरं पण रेडी. सर्वांना बसवतोय. आणि मग आता मॅच स्टार्ट होईल. अजून त्याच्यामध्ये जेवण येईल. मॅचला किती भारीत 2-3 तास जातील. आणि बोलता आटून पण जाईल. बाकी आम्ही रेडी झालो. ग्राउंड एकच आहे कारण पोरं काय एवढी पण नाहीत. हिशोबात आहेत त्याच्यामुळे होऊन जाईल. फक्त पोरांना बरे अरे आहेस तरी कुठं मध्ये आता दिसला मागासपासून. अरे पाण्याच्या बाटल्या आणल्यात ना वाटते. चाल ना पाण्याची बाटल्या आणल्यात नाही. बाहेर नुसताच जार आहे ना. ग्लास आहेत. देव तिथे ग्लास आहेत मला वाटतं. तेव्हा सरांची इथे क्लास आहेत तिथं. तुम्हाला ना जातो मी पण. आणू टाल्यावर रे.
बाहेर आहे ना कॉम्पिटिशन चालू आहे, तुम्हाला पण दाखवला त्याच्या आधी. आणि आता मी आता सुरू झालं फाईटच्या बाकी आहेत आणि इकडे आतमध्ये येऊन बसलो. कंटाळा आला नाही एवढा, असं वाटलं उगाच आलो, कारण पोरं आहेत ना असं ना, पण बऱ्यापैकी आहेत, झाला असता हँडल, काय गरज नव्हती ना. आता कंटाळा कुठेतरी बाहेर गेलो बसून बसून वैताग येतो, काय काम नसतं काय असं कॉम्पिटिशन चालू आहे. बाकी सगळं संध्याकाळी परत बक्षीस समारंभ होईल 4-5 वाजेपर्यंत. जेवायचं भूक लागली आहे, कारण सकाळी नाश्ता आपण करत नाही ना, त्याच्यामुळे काय विषय नाही. टायमिंग निघून गेलो ना, बघूया काहीतरी जेवायचं काय आणतात नाही माहिती नाही, बिर्याणी किंवा फ्राईड राईस काहीतरी येईल. आलो की खाऊ, पोरांचा झाला मागे डबा खाऊ, आमचं बाकी आहे. चलो बघूया किती वाजता मेडल लागला. ये पण पाठी बसू दे तुला लागला गोल्ड मेडल कशा भाई आला, 1 नंबर तरी आला, नाव राखलं माझं. काही खरं नव्हतं आता कुठं फाईट आहे ना आमचं. नाही ना आता कशाला आला, आता तुझे राऊंड किती आहे, तुझे राऊंड सगळे झाले का बाकी आहे? माझं हाईट ना बरं काय झाले ते नाही बोलत. तुझ्यासोबत जी 3-4 पोरं त्यांचा राऊंड झाला का असं विचारतो. तुझ्यासोबत का फायनल मॅच झाली? मग कुठला एकच लावून खेळलास ना, अजून आहेत पोरं तुझ्या ग्रुपमध्ये? नाही ना अजून थांबा, अजून लागेल मारायला लागेल. नाही तर आता चालू आहे, हे झालं ना फाईटचं कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामुळे टाइम बस. मी बसलो तिकडे पाठीवर मस्त, इकडे बघा अजून चालू आहे कॉम्पिटिशन. हा सांगायला आला पहिला नंबर आला म्हणून बघायला आलो. फक्त अजून एकच राऊंड झाला, अजून बाकी आहे. त्याला पण ना माहिती बघू दे आता फायनल झालाय का एक राऊंड झालाय समजेल आता. सिल्वर आणि तिकडे गोल्ड आहे ना. अरे कुठं होतस रे, मला दिसलंच नाही. आता आलास, मागाई दिसलंच ना मला. हा तेव्हा कसं दिसतंय? ब्लर दे ब्लर. फोकस नंबर दे तुझा मग. तिला बघ कसं दिसतंय, तुझा चेहरा एवढा मोठा दिसतोय. कसं दिसतंय तुला? असं असं समोरचे फोकस होतात, मागची ब्लर होतात. हा ते म्हणून फोकस करायसाठी ठेवलाय. तुला बरोबर दिसतंय. इकडे चालू आहे केक. मगाशी कन्फर्म केला आम्ही, याचा नंबर लागला, खात्यामध्ये आला फर्स्ट क्लास. म्हणजे माझी इज्जत राखलीस ना, आता कानपड पडली. अजून फाईट बाकी यायची. आणि कसं आहे मगाशी डबा खाऊन झाला यांचा, आता परत केक खायला बसलाय. कारण स्टॉक कसा जाम घेऊन येतो समोर ज्यूसवाला इथे मॅच लागायची काय होते बघू दे. आम्हाला अजून जेव्हा आम्ही जेवलो येत नाही. खायला फ्री दिले का हे तू काय खात नाहीस ना? आता जेवण वगैरे झालं, बसलो मस्तपैकी. आता कातच आटपले ना, तुम्ही बाकी फाईटच्या कॉम्पिटिशन, त्याच्यामुळं 3 वाजले. अजून 1-1.5 तास जाईल, म्हणजे 5 वाजतील. त्याच्यानंतर सगळं बक्षीस आणि त्याच्यानंतर घरी. आता 8-9 वाजतील, नाही पण 8 तरी वाजतील. आणि जर ट्रॅफिक जर असली ना तिकडं आपल्याकडं 10 वाजता गेली जाईपर्यंत. नाही पण बस पूर्ण जाईल का नाही, ह्यानं सोडत ना, ह्यानं सोडायला जाईल बस. यांना हे सबस्क्रायबर आपले चॅनलचे आहेस ना, बघतच ना. ह्याला सोडायला जातील ना तेव्हा तुम्हाला पण, तू जाशील डायरेक्ट तिकडं. आवाज पाठा. कलर बघ, अवतार जरा अवतार
गेम बघू दे, दाखव गेम दाखव बघू दे भाई, भारी का गेम कुठे चालू आहे? अरे मग हे बघ, हा पहिला गेम आला. थांब चालू आहे. गो मार. कसा रे तो असा? योगेश्वर आत्या कॉम्पिटिशन आलं संपत, पण मला बसण्यापेक्षा ज्यूस प्यायला आलो इकडे. हा बघा मँगोचा घे सोबत. खरंच सर्दी खोकला होतो, पण आता काही इलाज नाही. बॉडी पण एवढं डिहायड्रेट होतं ना, नाही घेतलंच नको. आता आहे ना, आता सगळं कॉम्पिटिशन आटोपले. आता बक्षीस समारंभ एवढा कंट नव्हता, अवतर झालाय. मग जाऊन ज्यूस पिऊन झालो ना. आता हे बघा सगळे मेडल वगैरे लावतात. आता बक्षीस समारंभ चालू आहे. चलो चलो एक इकडे ते ट्रॉफी माझी बसू दे. हे ट्रॉफी भेटली. झाला प्रोग्राम पण संपला. बाहेर बघितलं ना तर पूर्ण क्लायमेटच चेंज झालं. तर मगासपर्यंत ठीक होतं, आता हे बघा. म्हणून बाहेर आलो मी आता. पूर्ण हे बघा ढग आलेत पावसाचे, है ना. डोंगरावर दिसतोय बघा, आणि पूर्ण वारा सुटला. आणि तिकडे समोर पाऊस पण पडतोय. आणि पूर्ण आहे ना, पूर्ण सगळं ब्लॅक झालं. पूर्ण क्लायमेट चेंज झालं 1 मिनिटामध्ये. आणि हे आम्हाला बेस्ट रेफरीची म्हणजे रेफरीशिपची ट्रॉफी भेटली. प्रोग्राम पण इव्हेंट झाला, तर आटपला सगळं. तर निघतो आम्ही पण. त्याला शेवटचे सगळ्यांची जी भाषणं आहेत ना, ती बाकी ते चालू होतं. ते झालं, काय निघालो. सर्टिफिकेट झाले, मेडल झाले, ट्रॉफीज झाल्या, सगळ्या नंबरच्या सगळ्या गोष्टी आमच्या ट्रॉफीज झाल्या. क्लायमेट बोलतो एकदम अचानक चेंज झाला. दाखवूया बोलो, पूर्ण क्लायमेट अचानक चेंज झालं. चलो असू दे, आटपलं सगळं दिवसभर. थोडा कंटाळा पण आला, मजा पण आली. काय सर्व असले बऱ्याच दिवसांनी भेटतात, नाही तर काय असे प्रत्येक जण भेटत नाही. प्रत्येक जण प्रत्येकाची व्यापत असतो. काय कॉम्पिटिशन असलं काय असलं की सर्वांची भेट होते. चलो निघूया आता. हे सगळं आटपलं काय. इथे बघा रेनबो आहे, पण एकदम लाईटली दिसतो. एकदम लाईटली नीट एकदम निरखून बघितलं ना तर दिसतोय बघा. बघा इथे इथे एवढ्यावरती आहे बघा रेनबो. मस्त रेनबो पडला. आणि वरती आहे ना पाऊस पडतो, तर पूर्ण ब्लॅक आउट झालंय बघा. आणि वारा भाग असा तुटलाय. चलो तर निघूया. बाकी रेडी. बॅग वगैरे टाकली. बॅग श्रवणच्या बॅग मध्ये ठेवली होती. आता बॉडी बघा ना किती बारीक वाटतंय. थोडा वर्कआउट वगैरे सगळं चालू होतं. ह्याच्यावर पण डिटेल व्हिडिओ बनवीन मी कधीतरी, सांगेन प्रॉपर तुम्हाला. अजून थोडं जेवढं माझं हे आहे ना टार्गेट, तेवढं येऊ द्या वेट खाली प्रॉपर. मग सांगेन ह्याच्यावर प्रॉपर काय करायचं काय नाही करत. सगळ्याच गोष्टी खाताना सगळ्या गोष्टी खातो ना असं नाही, पण त्या गोष्टीचं खाण्याचं प्रमाण असतं आणि सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे प्रॉपर जेवढं ठरवलं तेवढं जर आलं ना पूर्ण प्रॉपर आयडिया येणार. आला ना, येणारच, आणणार. इथपर्यंत आलं तर तेवढं पण करणार. मग प्रॉपर जेवढं डिटेल व्हिडिओ बनवू आपण.
आणि मग सगळ्या गोष्टी सांगेन त्याच्यात. चलो निघूया. चला चला आले काय सगळे सगळे काढते आपले आले. निघालो आता कारण हो चेहरा आहे ना अवतारवाला अक्षर आमच्या श्रवणचा आला नंबर पहिला खात्यामध्ये दुसरा आला हो काय हा सॉरी खात्यामध्ये पहिला आणि फाईट मध्ये दुसरा. बरोबर आहे बरोबर लागला. सर बीर येतात म्हणून वाट बघतो बाकी सगळे जण बसले बघा वाटमध्ये. आम्ही पण निघालो. हा एवढा आलाय ना कारण आता अक्षर बस चालू कधी होतोय आणि वारा कधी येतो असं झालंय. बाहेर क्लायमेट बघत झालं एक नंबर. हात फिरला. ओके ओके पार्टी देईल मी पार्टी देईल फेब्रुवारीच्या कधी 21 तारखेला फेब्रुवारीच्या. एक विराईला जायचंय सर बोला सर ना इथून जायचं आणि चढशील वरती. किती लांब आहे इथून का जवळ आहे कोण बोलला. काढायला पण किती लांब आहे. माझा पत्ती आहे 2 महिन्यांनी तेव्हा देईल मी. गोड दिसते वाटतं दे तिला अर्ध दे अर्ध दे ते वाटत दे अर्ध दे तिला. चलो बाय बाय. हो पाठवतो. आले गेले